नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया ठेचा। त्यासाठी बघा लोखंडाचा तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिखटवाले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही पोपटी कलरच्या पण घेऊ शकता। त्याचे देठ काढून अशा मधोमध असे लांबड्या चिरून घेतलेले आहेत। मिरचीला काय करायचं, भाजून घ्यायचं। मिरच्या बघा मस्त अशा मी भाजून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने सगळ्या साईडून चांगले डाग पडस्तोर असे चांगले भाजून घ्यायचे। असं दाबून भाजले का नाही की सगळीकडून अशी चांगली मिरची भाजली जाते। थोडंसं कट करूनच घ्यायचं, मध्ये काढून घेते। त्याच तव्यामध्ये बघा एक गड्डी लसूण घेतलेला आहे, बारीक आकाराचा आहे एकदम। ह्याला पहिलं हलकंसं आपण भाजून घेऊया। लसूण छान असा भाजला गेलेला आहे। गॅस केलेला आहे एकदम बारीक। छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं। लगेच भाजलं जातं बघा, जास्त वेळ ठेवायचं नाहीये, लगेच काढून घ्यायचं। त्याच तव्यामध्ये बघा थोडंसं शेंगदाणा भाजायचं असलं तर भाजून घ्यायचं। मी थोडंसं तेल घेतलेलं आहे टाकून आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत। त्यांना काय करणार आहे, 1 मिनिटभर फक्त असं भाजून घेणार आहे। हलकंसं बघा मी हे परतून घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये। एकदम थोडंसं मी 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, ते टाकून गॅस एकदम बारीक आहे। गॅस बिलकुल वाढवायचा नाही आणि ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी पॅक झाकण ठेवायचे। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे अर्धी वाटीपेक्षा जास्त असे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। हे सगळे काढून घ्यायचे। शेंगदाणे बघा मी त्याच्यामध्ये चॉपरमध्ये मी काढून घेतलेले आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली, असे छोटे कवळी कवळी मी देठ पण घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लसूण, जिरं आणि ही मिरची मी आपण जे भाजून घेतलं तर ती पण मी ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे। काढून घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, चॉपरला मी आबडधोबड करून घेणार आहे। चॉपरला बघा 2च वेळा मी असं फिरवून घेतलेलं आहे। झाकण आपण काढून घेऊया। मी एकदा फक्त हलवलं होतं आणि ही पण मी आता काय करणार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मी एकदाच फिरवून घेणार आहे फक्त। टोमॅटो टाकून बघा हे मी फिरवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। त्याच तव्यामध्ये परत थोडंसं आपण तेल काढून घ्यायचं। एकदम 1 छोटा चमचा घेतलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी एकदम थोडीशी हळद टाकणार आहे आणि त्याच्या लगेच आपण हे जे बारीक करून घेतलं तर हे टाकायचं। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। काढून घेतलेला आहे। गॅस आता मी मीडियम केलेला आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्याला काय करते, पहिले 1 मिनिटभर चांगलं परतून घेते मीडियम गॅसवर। मीडियम गॅसवर बघा 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। मस्त अशा पद्धतीत ठेचा लागतो। थोडंसं अजून जरी शेंगदाणे मोठे मोठे जरी तुम्ही ठेवले तरी पण चालू शकतात, असे बारीक जरी जरा केले तरी पण चालू शकतात। खूप चविष्ट लागतो बरं का। आता हा खाली उतरल्यानंतर ह्याच्यामध्ये खाताना थोडंसं लिंबू पिळून जरी तुम्ही खायला घेतलं तरी चालेल, पण अशा पद्धतीत एकदम झटपट असं करून बघा। आणि जर तुम्हाला हवा असेल ना तर हे सगळं साहित्य तुम्ही तव्यामध्ये सुद्धा खरडून करू शकता। खूप चविष्ट असा बनतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।